गांजा व दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही। वर्धा पोलीस अधीक्षक माननीय श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केल्याने त्या अनुषंगाने अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कार्यवाही करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबवली असून दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथे अँटी नार्कोटिक्स पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा मदनी वॉर्ड नंबर 2 प्राथमिक शाळेमागे येथे सराईत गुन्हेगार शंकर गुलाब पवार यांचे राहत्या घरी NDPS व दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता तेथे आरोपी शंकर पवार यांची पत्नी सौ चंदा शंकर पवार, अल्पवयीन मुलगी, त्याचा भाऊ व राजू गुलाब असे संगनमताने गांजा व दारू मालाची विक्री करताना मोकार रंगेहात मिळून आल्याने तसेच झडती दरम्यान त्यांचे घरी गांजा व दारू मालाची विक्री व वाहतूक करण्याकरिता वापरलेली मोपेड अवैध मार्गाने प्राप्त केलेली नगदी रक्कम मिळून आल्याने जागीच जप्तीच पंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताब्यातून निव्वळ 551 ग्राम गांजा, अंमली पदार्थ, देशी विदेशी व मोहा दारूचा माल, एक सुझुकी बर्गमॅन मोपेड क्रमांक MH32 BA 7660, नगदी रक्कम 2 मोबाईल सह जो की 1,97,275 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण 4 आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे NDPS व दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे निर्देशप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, उप पोलीस निरीक्षक सिनू कुमार बानोत, पोलीस अधीक्षक अरविंद एनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक, पल्लवी बोबडे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली। यारी दोस्ती ग्रुप पालघर तर्फे डहाणू तालुक्यात शैक्षणिक उपक्रम वृक्षारोपण कार्यक्रम। यारी दोस्ती ग्रुप पालघर यांच्या वतीने डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चरी उबडूक पाडा येथे शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक उपक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, शार्पनर, रबर तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक मूल्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। त्यानंतर एक सदस्य एक वृक्ष या संकल्पनेतून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प उपस्थित सदस्यांनी केला। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम आणि वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला। यारी दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य स्वतःच्या स्वखर्चातून आणि निस्वार्थ भावनेने निधी जमा करून समाजातील गरजू विद्यार्थी व कुटुंबांना सातत्याने मदत करत आहेत। शिक्षण, रक्तदान, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्य या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य ग्रुपकडून सातत्याने सुरू आहे। या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। खेडेगाव येथील घटना ताजी असतानाच पुन्हा काळाचा घाला। घरचा कमावता युवक पंकज दिलीप वाटुगरे यांचा दुर्दैवी अंत। अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर दुसऱ्या दुर्घटनेने परिसर शोकसागरात। कुरखेडा, गडचिरोली। काल खेडेगाव येथील सती नदीत बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ताजी असतानाच आज पुन्हा कुरखेडा तालुक्यातील धानोरा येथे आणखी एक दुर्दैवी घटना घडली। धानोरा येथील पंकज दिलीप वाटुगुरे वय अंदाजे 22 वर्ष या युवकाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पंकज वाटुगुरे हे व्यवसायाने ऑटो चालक असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। आज दिवसभराच्या घरच्या रोवणीचा काम आटपून अंघोळ करण्यासाठी ते गावाशेजारी तलावात गेले। तलावात उतरल्यावर पाण्याचा खोलीचा योग्य अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले। काही वेळानंतर ही बाब परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आली। त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली। घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन मडावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष पथकाला पाचारण केले असून स्थानिक मासेमारांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले आहे। विशेष म्हणजे कालच खेडेगाव येथील सती नदीत 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली होती। त्या घटनेनंतर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आज पुन्हा एका युवकाचा बळी गेल्याने संपूर्ण कुरखेडा तालुका हादरला असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। पंकज वाटुगरे हे कुटुंबातील घरचे कमावते सदस्य होते। ऑटो चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते। त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे।
दोंडाईचा येथील श्रीमंत राजे रावल गडी यांचे सर्वेसर्वा लोकनेते विकासरत्न उद्योगपती श्रीमान सरकार साहेब रावल यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सोहळ्यासाठी बेटाबंद पंचक्रोशीतील भाजपाचे युवा नेते व भाजप कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व महेश दादा युवा मंच सुप्रीम श्रीमान दादासाहेब महेश पाटील व पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी सहकार महर्षी साहेब रावल यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या व साहेब दीर्घायुष्य हो व आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होत राहो अशा शुभेच्छा दिल्या। यावेळेस बेटावद येथील श्रीमान राजेंद्र खलाने, बापू पैलवान, विलास मोरे वारुळ येथील निलेश शिंदे व प्रमोद बोरसे तसेच अजंदे बुद्रुक येथील दादासाहेब निकम परदेशी व पढावद येथील श्रीमान अशोक अण्णा पवार, भाऊसाहेब गजानन पवार, सोपान अण्णा पवार, स्वप्नील पवार इत्यादी मान्यवरांनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महत्त्वाच्या आरोग्य निरीक्षकांच्या आधारे करण्यात आलेल्या संस्थांच्या राज्यस्तरीय क्रमवारीत जिल्हा महिला रुग्णालय अकोला यांनी उल्लेखनीय कामगिरी करत 83 गुणांचा राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे। एप्रिल महिन्याच्या रँकिंगमध्ये मिळालेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत मानाचा तुरा रोवला गेला आहे। हे यश उपसंचालक डॉक्टर सुशील कुमार वाघचौरे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरती पुलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बापूराव पवार तसेच त्यांच्या संपूर्ण अधिकारी कर्मचारी वर्गाने केलेल्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध परिश्रमांचे फलित असल्याचे मानले जात आहे। बाजारात दवा मिळते, दुवा मिळत नाही। हजारो रुग्णांची दुवा सरकार साहेबांना दीर्घायुष्य करते। नगराध्यक्ष नयन कुमार रावल। सरकार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महाआरोग्य शिबिरात 570 रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार। आदरणीय लोकनेते माननीय श्री सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दोंडाईचा शहर व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर रोटरी भवन दोंडाईचा येथे मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष नयन कुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉक्टर हर्षल मिस्त्री होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, विक्रम पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन यांची उपस्थिती लाभली। या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण 570 रुग्णांची तपासणी करण्यात आली। शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली। यामध्ये शल्यचिकित्सक डॉक्टर हर्षल मिस्त्री, औषधी तज्ञ डॉक्टर प्रधान निकुंभ, डॉक्टर कल्पेश जिंजाला, डॉक्टर मीनल धोला, डॉक्टर मीनल जिंजुला आदींचा समावेश होता। रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले। तसेच गंभीर दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी सुरत येथे मोफत किंवा माफक दरात शस्त्रक्रिया औषधोपचार उपलब्ध करून देण्याची विशेष सोय करण्यात आली। शहापूर रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी। शहापूर तालुका अमळनेर येथील सुमारे 4 कोटी रुपये खर्चाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। सध्या रस्त्यावरील साईड पट्ट्या भरणे व फरशी पुलाचे काम सुरू असताना ठेकेदाराने नियमबाह्य पद्धतीने काम केल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साईड पट्ट्या भरण्यासाठी आवश्यक असलेला मुरुम बाहेरून आणण्याऐवजी ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला क्षमतेपेक्षा अधिक खोल खड्डे खोदून त्यातील मुरुम साईड पट्ट्यांवर टाकला। त्यामुळे रस्त्यालगतची शेती धोकादायकरित्या खोल गेली असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत। परिणामी ठेकेदाराने बाहेरून लागणाऱ्या मुरुमाचा खर्च घशात गिळला असून कामाची चौकशी गुणवत्ता नियंत्रण विभागाने तपासणी करावी अशी मागणी जोर धरीत आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या खोलगट भागात पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाला। त्यामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेली। उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराने दर्जेदार व नियमबद्ध काम करण्याऐवजी खर्च वाचविण्याच्या उद्देशाने मनमानी केल्याचा आरोप केला आहे। कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। भिडी ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय पथकाचा पराक्रम। गुंतागुंतीच्या प्रस्तुतीनंतर माता आणि बाळ सुखरूप। ग्रामीण भागातील तुटपुंजा सुविधा आणि प्रस्तुती तज्ञ उपलब्ध नसतानाही वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्परता
कौशल्य आणि धैर्यामुळे एका गंभीर परिस्थितीतील गर्भवती महिलेची गुंतागुंतीची प्रस्तुती यशस्वीरित्या पार पडली आहे. डॉक्टरांच्या वेळेवर घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे आज माता आणि नवजात बाळ दोघेही सुखरूप आहेत. नेमकी घटना काय? कोल्हापूर येथील रहिवासी प्रिया लुकसे यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास 102 रुग्णवाहिकेने भिडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात आणण्यापूर्वीपासूनच त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान बाळाचे पाय आधी बाहेर आले होते आणि बाळाच्या गळ्याभोवती तसेच हाताला नाळ गुंडाळलेली असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉक्टरांचे धाडस आणि तातडीचे निर्णय प्रसूती अत्यंत गुंतागुंतीची आणि जीवघेणी ठरण्याची शक्यता होती. रुग्णालयात प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध नव्हते. अशा वेळी रुग्णाला तात्काळ दुसरीकडे हलविण्यास माता व बाळाच्या जीवाला अधिक धोका निर्माण झाला असता. हे ओळखून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम गवारले, परिचारिका अश्विनी कदम आणि प्रवीण धवने यांनी परिस्थितीचे अचूक मूल्यांकन केले व सर्व धोके पत्करून तातडीने प्रसूतीची व्यवस्था सुरू केली. माता व बाळ सुखरूप पुढील उपचारासाठी वर्ध्यात हलवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय पथकाने अत्यंत शांतपणे, समन्वयाने आणि तत्परतेने प्रसूतीची प्रक्रिया पार पाडली. प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकाची प्रकृती स्थिर करण्यात आली. प्राथमिक उपचार पूर्ण केल्यानंतर पुढील विशेष उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोघांनीही वर्धा येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचा या कौतुकास्पद कामगिरीचे संपूर्ण परिसरातून मोठे कौतुक होत आहे.